नाही, 1 जानेवारी 2026 ऐका 208वा शौर्यदिन आपण सर्वजण आनंदात साजरा करत आहोत. लक्षात घ्या, या वर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा काळ असल्यामुळे नक्कीच या दरवर्षीच्या गर्दीपैकी 20 ते 25% गर्दी ही जास्त होणार आहे आणि त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन या ठिकाणी आनंदराज साहेब आहेत, रिपब्लिकन सेना, आम्ही समितीच्या माध्यमातून आपण सर्वच जण मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या लाखो लोकांना ज्या काही मूलभूत नागरिक सुविधा मिळणं गरजेचं असतं त्या नागरिक सुविधा मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, प्रयत्न करत आहोत. परंतु वाढती गर्दी लक्षात घेता प्रत्येक वेळेस कुठल्या ना कुठल्या समस्या या उद्भवत असतात. परंतु आमचं शासनाकडे एवढंच म्हणणं आहे की 1 जानेवारी 2027 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जयस्तंभास भेट दिलेली 100 वर्ष पूर्ण होत आहेत, शताब्दी वर्ष आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीचा जो कार्यक्रम असेल तो भव्य दिव्य कार्यक्रम असेल आणि त्याच्यात खूप मोठ्या प्रकारचा आणि खूप गर्दीचा उच्चांक होणार आहे. तर त्या कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून आम्ही या 1 जानेवारी 2026 208व्या शौर्यदिनाकडे पाहत आहोत. तर या ज्या आताच युवराज दादांनी ज्या काही समस्या सांगितल्यात, या समस्या कायमस्वरूपी होण्यासाठी इथे वर्षानुवर्ष लोक जयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येत असतात. या ज्या काही ठराविकच समस्या आहेत पण त्या कायमस्वरूपी होण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत, पत्रव्यवहार करत आहोत. त्याच्या पाठीमागे सुलभ शौचालय असेल, पिण्याचं पाणी असेल, निवासाची व्यवस्था असेल, या मूलभूत सुविधा कायमस्वरूपी होणं गरजेचं असताना देखील आज होऊ शकल्या नाही. तर माझी अशीच विनंती असेल की येणाऱ्या वर्षात तरी नक्की या मूलभूत सुविधा नागरिकांना दिल्या पाहिजेत. तेव्हा कुठे हा जयस्तंभाचा इतिहास इतरत्र प्रचार प्रसार होऊन याची संख्या वाढत जाईल आणि याचा इतिहास जपला जाईल. याचा कोण अडवणूक करताय का काय? कुठे नाही